नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार संघ जिल्हा धुळे यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून ज्या कार्यकर्त्यांना दलित मित्र व सध्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार देऊन शासनाकडून सन्मानित केले जाते, अशा पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य सैनिकांच्या सोयी सुविधा सवलती लागू करण्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी रमेश अण्णा श्रीखंडे, शशिकांत वाघ, रजिया सुलताना, जोसेफ मलबारी, मधुकर शिरसाट, सुरेश लोंढे, भिवसन अहिरे, मोहन मोरे उपस्थित होते. उच्च नीचता ही समाज व्यवस्था बदलण्याच्या दृष्टिकोनातून आणि सामाजिक समता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ज्या कार्यकर्त्यांनी निस्पृहीने काम केलं आहे त्यांना 1971-72 पासून महाराष्ट्र शासनाने दलित मित्र पुरस्कार देण्याची परंपरा सुरू केली आहे. आणि आता दलित मित्राच्या नंतर आता गेल्या 8-9 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार याचं नामकरण झालेलं आहे. आमची मागणी आहे की ज्या पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग केला, आंदोलनात सहभागी झाले, जेल भोगली, त्यांना शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून ज्या सोयी सवलती मिळतात त्या सोयी सवलती महाराष्ट्र शासनाने ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार दिला आहे, ज्या कार्यकर्त्यांना अण्णाभाऊ साठे पुरस्कार दिलेला आहे, ज्यांना संत रविदास महाराज पुरस्कार दिलेला आहे, या पुरस्कार प्राप्त कार्यकर्त्यांना स्वातंत्र्य सैनिकाच्या सवलती लागू झाल्या पाहिजेत. हे निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्र्यांना पाठवलेलं आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.